नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. नगरोटा दहशतवादी हल्ल्याच्या मुद्द्यावरून लोकसभेत गदारोळ, कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब. राज्यसभेत विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक, कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब. जम्मू काश्मीरमध्ये 2 ठिकाणी लष्करी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या 2 सुपुत्रांना वीरमरण, शोध मोहीम सुरू. सीमारेषा चुकून ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या चंदू चव्हाण या जवानाला भारतात परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 60व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क इथं देण्यात येणाऱ्या सुविधांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा. आणि बचत गटाच्या माध्यमातून भरीव कार्य करणाऱ्या सुवर्णा गोखले यांना यंदाच्या बाया कर्वे पुरस्कारानं सन्मानित. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. लोकसभेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित आहेत. कामकाज सुरू होताच नवनिर्वाचित सदस्यांनी शपथ घेतली. जम्मू काश्मीरमध्ये काल दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत जे भारतीय जवान शहीद झाले त्यांना श्रद्धांजली अर्पण करावी अशी मागणी विरोधी पक्षांनी केली. मात्र याबाबतची सविस्तर माहिती येईपर्यंत थांबा असं सभापती सुमित्रा महाजन यांनी सांगितलं. संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार आणि माहिती प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी यावेळी निवेदन केलं की हा देशहिताचा मुद्दा असून त्यासंदर्भात सभागृहात वाद होऊ नये. मात्र तरीही विरोधकांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली. त्यानंतर सुमित्रा महाजन यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र विरोधकांचा गोंधळ थांबला नाही. त्यामुळे कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. राज्यसभेतही याच मुद्द्यावरून विरोधकांची घोषणाबाजी झाली. त्याचबरोबर नोटा बदलून घेण्यासाठी बँकेच्या समोर रांगेत उभे असताना मरण पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना भरीव मदत मिळावी अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. अखेर राज्यसभेचे उपाध्यक्ष पी.जे. कुरियन यांनी कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब केलं. जम्मू काश्मीरमध्ये नगरोटा इथं काल दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीनंतर आज सकाळपासून शोध मोहीम पुन्हा सुरू झाली. नगरोटा इथं काल पोलिसांच्या गणवेशात आलेल्या काही दहशतवाद्यांनी लष्कराच्या तळावर हल्ला केला आणि 12 जवान, 2 स्त्रिया आणि 2 मुलांना ओलीस म्हणून ठेवलं. त्यानंतर लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. या चकमकीत 3 दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं. तर या हल्ल्यात भारतीय लष्कराच्या 2 अधिकारी आणि 5 जवानांना वीरमरण आलं. यात राज्यातल्या 2 जवानांचा समावेश आहे. पंढरपूरचे कर्नल कुणालगीर गोसावी आणि नांदेडचे 5 मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान संभाजी कदम अशी या हुतात्म्यांची नावं आहेत. संभाजी कदम यांच्या पार्थिवावर नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातल्या जानापूर या त्यांच्या मूळ गावी आज अंत्यसंस्कार होणार आहेत. तर कुणाल गोसावी यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी पंढरपूरपासून जवळ वाखरी या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होतील. कर्नल कुणालगीर गोसावी हे अवघ्या 28 वर्षांचे होते. गेल्या 9 वर्षांपासून ते सैन्य दलात होते. एनडीएमधून त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलं होतं. गोसावी यांच्या निधनामुळे पंढरपूर शहरावर शोककळा पसरली आहे. गोसावी यांच्या वडिलांनी आपल्या मुलाबद्दल अभिमान व्यक्त केला आहे. 2 नंबरच्या मुलांनी म्हणजे 1 नंबरचा पोरगा आम्ही त्याला इथं फोन केला. मग मला इथं त्याला मला मोबाईलला पट्टीशी आले, घरी या मला आलं. मी इथं घरी आलो. मग कळलं आम्हाला. वाईट वाटतं पण देशासाठी बलिदान केलं. आम्हाला अभिमान तेवढा. काश्मीरमध्येच आंतरराष्ट्रीय सरहद्दी लगत रामगड क्षेत्रात काल घुसखोरी करणाऱ्या 3 दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी कंठस्नान घातलं. नगरपालिका निवडणुकीत भाजपाला मिळालेला विजय हा केंद्र सरकारच्या विमुद्रीकरणाच्या निर्णयाला जनतेनं दिलेला भक्कम पाठिंबा आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. या विजयानंतर मुंबईतल्या प्रदेश मुख्यालयात काल झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या निवडणुकीत आम्ही सकारात्मक प्रचार केला. शहरं अधिक चांगली कशी होतील याविषयी आमची योजना लोकांपर्यंत पोहोचवली. या भूमिकेला जनतेनं मतपेटीतून प्रतिसाद दिला असं सांगत हा विजय महाराष्ट्राला अर्पण करत आहोत असं मुख्यमंत्री म्हणाले. नगरपालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच भाजपाला इतकं यश मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. शिवसेनेसोबत युती करण्याची चर्चा उशिरा सुरू झाली. युती न झाल्यानं काही ठिकाणी नुकसान सोसावं लागलं असं मुख्यमंत्री म्हणाले. महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेशी युती करायला भाजपा तयार आहे. याविषयी त्यांच्याशी लवकरच चर्चा करू असंही त्यांनी सांगितलं.
जनतेनं या भ्रष्टाचाराविरोधातल्या लढाईत सरकार सोबत असल्याचा कौल दिलाय असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. काळा पैसा संपवण्यासाठी 50 दिवस त्रास सहन करा असं आवाहन त्यांनी केलं. ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक असली तरीही जनतेची भाजपाविषयीची पसंती यातून व्यक्त झाल्यानं आमचा हुरूप वाढला आहे अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली. भारत पाकिस्तान दरम्यानची सीमारेषा चुकून ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या आणि सध्या पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या चंदू चव्हाण या 37 राष्ट्रीय रायफल्सच्या जवानाला भारतात परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत असं संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी सांगितलं. पुण्यातल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 131व्या तुकडीची पासिंग आउट परेड काल सकाळी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत झाली. त्यानंतर ते बोलत होते. चंदू चव्हाण हे 30 सप्टेंबरपासून पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. तंत्रज्ञानाबाबत स्वावलंबी होण्याच्या दृष्टीनं संरक्षण विभाग आगेकूच करत असून प्रबोधिनीमध्येही त्या अनुषंगानं नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत असं भामरे यांनी यावेळी सांगितलं. यावेळी एनडीएच्या विद्यार्थ्यांनी चित्तवेधक संचलन आणि प्रात्यक्षिकं सादर केली. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर भारतीय मुस्लिम महिला आंदोलन संघटनेच्या नेतृत्वाखाली 100हून अधिक महिलांनी काल मुंबईतल्या हाजी अली दर्ग्यात मजारपर्यंत प्रवेश केला. 2011 साली हाजी अली दर्गा ट्रस्टनं महिलांना दर्ग्यात मजारपर्यंत जायला बंदी केली होती. ट्रस्टच्या या निर्णयाविरोधात काही सामाजिक संस्थांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ऑगस्ट 2016 रोजी मुंबई उच्च न्यायालयानं ट्रस्टनं घातलेली बंदी उठवली आणि महिलांना मजारपर्यंत प्रवेश देण्याचे आदेश ट्रस्टला दिले. ट्रस्टनं न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र 24 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयानंही मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत महिलांना दर्ग्याच्या मजारपर्यंत प्रवेश देण्याचे आदेश दिले. तैवानच्या तैपेई इकॉनॉमिक अँड कल्चरल सेंटरचे भारतातले प्रतिनिधी चुंग कुंग ताईन यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेतली. महाराष्ट्रातल्या पायाभूत सुविधा, पर्यटन, इलेक्ट्रॉनिक उत्पादन आणि स्मार्ट सिटी या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तैवानला सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी तैवानच्या शिष्टमंडळाला यावेळी दिलं. तसंच तैपेई इकॉनॉमिक अँड कल्चरल सेंटरचं कार्यालय मुंबईत सुरू करण्यात यावं अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. महाराष्ट्रातल्या विविध क्षेत्रात तैवान गुंतवणूक करण्यास इच्छुक असल्याचं ताईन यांनी यावेळी सांगितलं. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये पायाभूत सुविधा, पर्यटन, इलेक्ट्रॉनिक उत्पादन आणि स्मार्ट सिटी या क्षेत्रातल्या गुंतवणुकीच्या संधीबाबत चर्चा झाली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 60व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क इथं देण्यात येणाऱ्या सुविधांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल आढावा घेतला. इथं जमणाऱ्या अनुयायांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये त्यासाठी विविध विभागांनी समन्वय ठेवून सोयीसुविधा द्याव्यात असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले. समन्वय समितीनं यंदा अवयवदान अभियान राबवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचं अभिनंदन केलं. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, गृहराज्यमंत्री दिलीप केसरकर आणि इतर संबंधित उपस्थित होते. यावेळी महानगरपालिकेच्या उपायुक्त पल्लवी दराडे यांनी मनपाच्या वतीनं उभारण्यात येत असलेल्या सुविधांची माहिती दिली, तर पोलीस सहायुक्त देवेन भारती यांनी पोलिसांच्या बंदोबस्ताविषयी माहिती दिली. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या शशांक शिंदे यांची मुलगी निवेदिता शिंदे यांची काल विक्रीकर विभागात सहाय्यक विक्रीकर आयुक्त पदावर अनुकंपा तत्वावर नियुक्ती करण्यात आली. यासंबंधीचे नियुक्ती आदेश वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते निवेदिता शिंदे यांना देण्यात आले. मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद पोलीस सेवेतल्या व्यक्तीच्या कुटुंबियांपैकी एकाला गट अ किंवा ब यामधल्या पदावर शासन सेवेत सामावून घेण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. त्यानुसार कीर्तीचक्र विजेते शहीद शशांक शिंदे यांच्या मुलीच्या वयाची 21 वर्ष पूर्ण झाल्यानं ही नेमणूक झाली आहे. सदानंद जोशी लिखित मी अत्रे बोलतोय या एकपात्री नाट्यप्रयोग संहितेच्या पुस्तकाचं प्रकाशन काल मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. हे पुस्तक व्यास क्रिएशननं प्रकाशित केलं आहे.
अत्रे यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाची नक्कल करायलाही धाडस लागतं. मी अत्रे यांना पाहिलं नाही, पण सदानंद जोशी यांना पाहिलं तेव्हा अत्रे तसेच असणार असं जाणवल्याचं ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, अत्रे यांचे नातू अॅडव्होकेट राजेंद्र पै, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर, नियोजित अध्यक्ष जयंत सावरकर, अभिनेते शरद पोंक्षे आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. अत्रे यांच्यासारख्या माणसाची नक्कल त्यांच्या हयातीत त्यांच्यासमोर होणं हे जोशी यांच्यापूर्वी कधी झालं नव्हतं आणि यापुढेही होईल असं वाटत नाही, असं राजेंद्र पै यांनी यावेळी सांगितलं. उपस्थित वक्त्यांनी यावेळी आचार्य अत्रे आणि सदानंद जोशी यांच्या आठवणींना उजाळा दिला. या पुस्तकाचं संपादन जोशी यांच्या स्नुषा शिवानी जोशी यांनी केलं आहे. विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर निर्माण झालेल्या गोंधळाची परिस्थिती लक्षात घेऊन कॅशलेस व्यवहार करण्यावर भर देण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यातल्या धसई या गावानं या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे. 10,000 लोकसंख्या असलेल्या या गावात सहकारी सोसायट्या, लहान मोठी दुकानं यांचा एकूण व्यवहार 1 कोटीच्या घरात जातो. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकानं बँक ऑफ बडोद्याच्या साहाय्यानं धसई कॅशलेस गाव करण्याचं काम सुरू केलं आहे. छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी याची तयारी सुरू केली असून उद्यापासून नागरिकांना रोखमुक्त व्यवहार करता येणार आहेत. त्यामुळे ठाण्यातलं धसई हे गाव राज्यातलं पहिलं रोकडमुक्त अर्थात कॅशलेस गाव ठरणार आहे. पेशंटकडे सुट्टे नसायचे, त्याचा त्रास कमी होणार आहे आणि जगाच्या दिशेने भारताची वाटचाल चालू होईल. मोठ्या विकसित देशांच्या दिशेने भारताची वाटचाल चालू होईल आणि हळूहळू का होईना हे गाव होऊ शकतं, तर पुन्हा मोठी शहरं सुद्धा तसं करता येईल आणि हे एका छोट्या गावाने दाखवून दिलेले. तर लोकांकडे पैसेही नसते ना, पैसे आले तरी 2,000ची नोट आलेली आहे ना. पब्लिक येताना, गिरायक येताना कमसे कम 50 रुपये केस दाढी असल्यामुळे त्यांच्याकडे 500 रुपये काही सुट्टे नसतात किंवा आम्हाला द्यायला नोटी नसतात 2,000 रुपये. तर आता गावामध्ये बरेच लोकांनी मशीन बसवलेली आहे. आता काय माझी तर उधारी पण जाऊ शकत नाही ना, माझे बचत खाता पण होऊ शकतो. साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांच्या वेतन निश्चितीसाठी यापूर्वीच्या विविध परिपत्रकांचा अभ्यास करून नवीन शासन निर्णय तयार करावा अशा सूचना सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिल्या. मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते. वेतन निश्चिती करताना कार्यकारी संचालकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याची गरज असून त्यासाठी संबंधित विभागानं कार्यकारी संचालकांच्या वेतनाबाबत शासनानं काढलेल्या परिपत्रकातल्या तरतुदींचा अभ्यास करून नव्यानं शासन निर्णय काढावा असं देशमुख म्हणाले. यावेळी साखर आयुक्त विपिन शर्मा, सहकार विभागाचे उपसचिव दीपक देसाई यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होऊन लठ्ठपणासह अनेक विकारांना सामोरं जावं लागत असून राज्यातल्या जनतेचं स्वास्थ्य चांगलं राहावं यासाठी प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डेडिकेटेड ओबेसिटी कक्ष सुरू करणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. लठ्ठपणा, स्थूलत्वामुळे उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्यांविषयी जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षण विभाग आणि फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतल्या जे रुग्णालयात आयोजित लठ्ठपणा जागृती राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. लठ्ठपणा हा एक आजार असून सर्वसामान्य माणूस याकडे गांभीर्यानं पाहत नाही, त्यामुळे विविध समस्यांना सामोरं जावं लागतं. लठ्ठपणा मुक्त महाराष्ट्राकडे वाटचाल करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे असं महाजन म्हणाले. पुण्यातल्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वतीनं पुण्यात आयोजित कार्यक्रमात बचत गटाच्या कार्यात भरीव योगदान देणाऱ्या सुवर्णा गोखले यांना डॉक्टर रेणू दांडेकर यांच्या हस्ते बाया कर्वे पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. 1,00,000 रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन या पुरस्काराचं स्वरूप आहे. स्त्री शक्तीला पहिल्यापासून प्रोत्साहन देणाऱ्या संस्थेतर्फे दिला जाणारा हा पुरस्कार माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा असल्याची प्रतिक्रिया सुवर्णा गोखले यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावर स्मिता घैसास, विद्या देशपांडे, एन.डी. पाटील, प्रमोद घोटे, अनघा लवळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. वाशिम जिल्ह्यातल्या लोणी इथले संत सखाराम महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं.
सखाराम महाराजांचा अन्नदान, विद्यादान आणि गोसेवेचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांच्या शिष्यांनी काल रथोत्सव आणि शोभायात्रा काढली होती. यावेळी गरुड खांबाची पूजा आणि महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता. ही वाशिम जिल्ह्यातली सर्वात मोठी यात्रा समजली जाते. विदर्भ आणि मराठवाड्यातले अनेक भक्त या यात्रेत सहभागी झाले होते. आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा. नगरोटा दहशतवादी हल्ल्याच्या मुद्द्यावरून लोकसभेत गदारोळ, कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब. राज्यसभेतही विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक, कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब. जम्मू काश्मीरमध्ये 2 ठिकाणी लष्करी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या 2 सुपुत्रांना वीरमरण, शोधमोहीम सुरू. सीमारेषात चुकून ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या चंदू चव्हाण या जवानाला भारतात परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 60व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क इथं देण्यात येणाऱ्या सुविधांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा. आणि बचत गटाच्या माध्यमातून भरीव कार्य करणाऱ्या सुवर्णा गोखले यंदाच्या बाया कर्वे पुरस्कारानं सन्मानित. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.